तर जरांगे पाटलांनी उपचार करून घ्यावेत असं आवाहन बच्चू कडूंनी केलेलं आहे। उपोषण न करता जरांगे पाटलांनी लढावं असा सल्ला देखील बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांना दिलाय। नारायण राणेंचं जरांगे पाटलांवरील वक्तव्य चुकीचं आहे असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय। आंदोलनात तुम्ही भेट दिलेली होती तेव्हा तुम्ही पहिल्या भेटीत तुमचा जो संवाद आहे भावनिक संवाद प्रचंड व्हायरल झाला। तुम्ही साथ घातलेली होती, आता तब्येत प्रकृती खालावलेली आहे, नाकातून रक्त देखील पडतात, काय आवाहन करणार? मला मी नेहमी सांगितलं का उपोषणाचा मार्ग त्याने घेऊ नये। पाणी त्याने घेतलेलं आहे पण उपचार करून घ्यावं, कारण तर आखरी उपोषण हे काही क्षत्रियाचा धर्म नाही आहे। लढना क्षत्रियो का धर्म होता है, त्याने लढलं पाहिजे, उपोषण न करता लढलं पाहिजे, त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। उपोषण त्यांनी करू नये, लागेल तर पुन्हा वेळ घ्यावा, एक चांगली मजबूत पुन्हा आंदोलन मजबूत करावं आणि मग आक्रमण करावं। नारायण राणेंनी ट्विट केलेलं आहे की मनोज जरांगेंनी आपली मर्यादा ओलांडू नये, आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून त्यांनी नाटक करत राहावे असं म्हणतात नारायण राणे। मला असं वाटतंय का जरांगे नाटक करत आहे असं मला वाटत नाही। जे काही नारायण राणे बोलतोय ते फार चुकीचं बोलतात, कारण एखादा माणूस जेव्हा उपोषणाला बसतं आणि 3 दिवस पाणी पित नाही, त्या बाबतीत विरोधक जरी असला तरी आमच्या भूमिका त्याच्याबद्दलच्या आंदोलनाबद्दल प्रामाणिक असल्या पाहिजे, कोणी असो, कुठल्याही जातीचा असो। जेव्हा 3-3, 4-4 दिवस बगर पाण्याचं राहतंय तेव्हा त्याच्याकडे त्याच्या शरीराची काय अवस्था होतं हे पाहणं गरजेचं आहे। नारायण रावजी जे बोलताय हे चुकीचं बोलतं मला असं वाटतं। हे होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।